हाँ रेडी सर आलो हाँ रेडी एक मागे ये मागे मामा या ना ये जल्दी करो यार यार वन कचऱ्याच्या पुढं संत शिरोमणी संताजी जगनाळे महाराज की जय। आमचे सहयोगी प्राध्यापक आणि कमला नेहरूचे माजी प्राध्यापक आदरणीय रजनीकांत बोंद्रे सर, जे स्नेहा ट्युटोरियल्स क्लासेसचे चव्हाण ट्युटोरियल्सचे संचालक, माझे मित्र धाकटे बंधू आणि आमच्या कमला नेहरूचेच विद्यार्थी प्राध्यापक हितेंद्र चव्हाण सर यानंतर टापरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय विकास रायबोलेजी सहाय्यक, त्याचप्रमाणे जवाहर विद्यार्थी सगळ्यांचं उपस्थितांनी आज या नंदनवन क्षेत्रामध्ये या जवाहर विद्यागृह या ठिकाणी वसतिगृह या ठिकाणी विशेष कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवाहर विद्यालयाच्या काही मागण्या आहेत त्याला घेऊन त्या आज कार्यक्रम घेण्यात आला। तर स्टेज आपल्या जराशी रमेश पिसे तुटलेले आहे, काय सांगण्यात आणून देऊया सर आपला परिचय सांगा। मी प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे जवाहर विद्यार्थी गृहाचा संचालक आहेत। माझ्यासोबत आमचे संस्थेचे कोषाध्यक्ष बालानंद टापरेजी आहेत, त्याच्यानंतर आमची सगळी टीम आहेत। जवाहर विद्यार्थी गृह नंदनवनच्या आमच्या 2 शाखा आहेत, एक सिव्हिल लाईन्सला आहेत, तिथे आमचं विद्यार्थी गृह आहेत, लायब्ररी आहेत आणि बाकी सगळे आमचे शैक्षणिक सामाजिक उपक्रम चालतात। नंदनवन हे एक मोठं आमचं युनिट आहे आणि या नंदनवन युनिटमध्ये आज आम्ही जवाहर अभ्यासिका सुरू केलेली आहेत। वास्तविक इथे आमचं जवाहर विद्यार्थी गृहाच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय तसंही सुरू होतं, परंतु अभ्यासिकेची मागणी या भागातल्या विद्यार्थ्यांची पालकांची बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून होती। एक अद्ययावत स्वरूपाचं इथे अभ्यासिका आज आम्ही सुरू केली आहेत। छान फर्निचर, वायफायची व्यवस्था आणि सध्याच्या घटकेला केवळ 25 विद्यार्थ्यांचीच आम्ही व्यवस्था केली आहे। जसजसे विद्यार्थी वाढतील तसतसा त्याचा व्यापी वाढेल। जवळपास आमचा क्वांटम हा 100-125 ते 150 राहील। याला ई लायब्ररीचंही आम्ही स्वरूप देणार आहोत। इथे विद्यार्थ्यांना राहण्याची, खाण्यापिण्याची सगळ्या प्रकारची सुविधा जवाहर विद्यार्थी गृहाच्या माध्यमातून करण्यात येईल असं नुकतंच आता जो आमचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये आदरणीय आमदार कृष्णा खोपडेजी, ॲडव्होकेट अभिजित वंजारीजी जे नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी या दोन्ही जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन आणि सिव्हिल लाईन्सला जी काही मदत लागेल ती मदत आम्हाला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। ई लायब्ररी आम्ही सुरू करणार, त्यानंतर MPSC, UPSC, बँकिंग किंवा लीगल फील्ड, मेडिकल फील्ड आणि जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत यासाठी लागणारे जे काही पुस्तकं आहेत किंवा जे कुठले डिव्हाइसेस आहेत ते सगळे आम्ही इथे अवेलेबल करून देऊ आणि येत्या काळामध्ये जवाहर विद्यार्थी गृह हे खऱ्या अर्थाने जे काही आमचे एम्स ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याला पूर्णत्वास नेईल। आमच्या सर्व संचालक मंडळ आणि त्यातल्या त्यात आमच्या जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष आदरणीय शेखर सावरबांदेजी, उपाध्यक्ष नरेंद्र दिवटेजी, मुख्य कार्यवाह गंगाधर काचोरेजी, कोषाध्यक्ष बालानंद टापरेजी आणि सहकार्यवाह आमचे हर्षवर्धन बेलेजी सोबत आमची सगळी जी कार्यकारिणी सदस्य मंडळी आहेत, या सर्व मंडळींचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी एक कमिटी तयार करून या जवाहर विद्यार्थी जी गृह नंदनवनचं आहेत या ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्यासाठी जो पुढाकार घेण्यामध्ये आमच्यावर विश्वास टाकलात आणि आम्ही त्या विश्वासाला आज समर्पक असं पूर्णत्वास नेलं। पुन्हा एकदा सर्व मंडळींचं, पाहुण्यांचं
आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली त्या सगळ्यांचं जवाहर विद्यार्थी गृहाच्या संचालक मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नागपूरच्या या नंदनवन क्षेत्राजवळ असलेल्या जवाहर विद्यागृह या नागपूर या ठिकाणी आज विशेष कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहामध्ये जे ज्या अडचणी आहेत त्याच्या आणि मागणीला घेऊन आज इथे जे कृष्णा खोपडे साहेब आणि अभिजित वंजारी साहेब आले होते त्यांना मागणी केलेली आहे. आपल्याकडे थेट चॅनलशी मान्यवर साहेब जुळलेले आहेत. काय सांगणार सर आपला पद्धत सांगा. जवाहर विद्यार्थी गृह हे नावच मोठं आहे, या नावाचाच विद्यार्थी आहे आणि नवीन टीम आमची या संस्थेवर निवडून आल्यानंतर आम्ही जो लोकांना शब्द दिला होता की या संस्थेचं काम करण्याचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असेल आणि जेव्हा शब्द दिला की काम करण्याचा केंद्रबिंदू विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी झाल्या पाहिजे अशा प्रकारची संकल्पना जेव्हा कार्यकारी मंडळासमोर आली त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा हे निघालं की साधारणतः नंदनवन भाग हा एज्युकेशनल हे हब आहे आणि या ठिकाणी अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब विद्यार्थी राहतात. एवढंच नव्हे तर साधारणतः उमरेड रोड असेल, भंडारा रोड असेल, या ठिकाणून ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी या ठिकाणी महागड्या घरामध्ये त्यांना राहावं लागतं, छोट्या रूममध्ये राहतात आणि त्या ठिकाणी त्यांना परीक्षेला सामोरं जाण्यासाठी म्हणून अभ्यास करण्यासाठी त्यांना त्रास होतो. आणि अशा वातावरणामध्ये मग कार्यकारी मंडळाने निर्णय घेतला की या ठिकाणी आम्हाला अभ्यासिका सुरू करायची आहे. या ठिकाणी अनेक अभ्यासिका चालतात परंतु अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करावं. या ठिकाणी आम्ही फर्निचरची व्यवस्था केली, वायफायची व्यवस्था केली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. एवढंच नव्हे तर अभ्यास करताना रिलॅक्स होण्यासाठी म्हणून या ठिकाणी बॅडमिंटन असेल, व्हॉलीबॉल असेल याची व्यवस्था या ठिकाणी केली. आणि समाजामध्ये जर विद्यार्थी मोठा झाला तर समाज सुशिक्षित होईल आणि समाज सुशिक्षित झाला तर देश पुढे जाईल अशा प्रकारची संकल्पना जवाहर विद्यार्थी गृहाच्या कार्यकारी मंडळाची आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आमदार अभिजितजी वंजारी आणि आमदार कृष्णाजी खोपडे या दोन्हीही आमदारद्वयांनी आम्हाला भरीव मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर प्राध्यापक रजनीकांतजी बोंद्रे आणि प्राध्यापक या ठिकाणी दुसरे आमचे जे आले होते हितेंद्रजी चव्हाण या दोन्ही लोकांनी या ठिकाणी केले. याचबरोबर या भागाचे जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांनी या भागाचं वातावरण स्वच्छ ठेवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याच्यामुळे जवाहर विद्यार्थी गृहाच्या कार्यकारी मंडळांनी सुरू केलेला हा प्रकल्प समाजाच्या उन्नतीसाठी निश्चितपणे फायद्याचा ठरेल असा आमचा विश्वास आहे. या कार्यक्रमात त्यांनी हमी सुद्धा दिलेली आहे. जवाहर विद्यागृह यांना कोणत्याही प्रकारच्या गरज असलीच तर आम्ही तातडीने मदत करूया अशी तरी त्यांनी सांगितलं होतं. आणि या कार्यक्रम सफलतापूर्वक झालेला आहे कारण की ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेला आहे. तुम्ही याच्यावर काय सांगणार? आम्ही साधारणतः कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीनं नुसतं 2 आमदारद्वयांना बोलवून या ठिकाणी रिबीन कापण्याचा प्रोग्राम असा केला. कुठल्याही पत्रिका आम्ही छापल्या नाही, फक्त लोकांना निरोप दिले. परंतु या भागातले जे साधारणतः वरिष्ठ मंडळी आहे ज्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं हा विषय फिरत होता ते आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले. आणि म्हणून मुख्यत्वे करून प्राध्यापक बोंद्रे आणि या ठिकाणी आमचे प्राध्यापक हितेंद्रजी जे आहेत यांचेही मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांनी सुद्धा या म्हणजे खास करून चव्हाण सरांनी तर एवढं सांगितलं की तुम्ही सांगा त्याच पद्धतीनं आम्ही आपल्याला मदत करू. मी या सगळ्यांचे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचा ऋणनिर्देश करतो आणि समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्व लोक आम्हाला आशीर्वाद द्याल अशा प्रकारची प्रार्थना करतो. हे होते मान्यवर साहेब. आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे महत्वपूर्ण ज्या जवाहर विद्यागृहाचे जे कामं आहे त्यावर एक प्रकाश टाकला होता. आणि हे चॅनलचे मान्यवर साहेब जुळलेले आहे आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये शिरकत केली होती आणि शिरकतमध्ये त्यांनी सुद्धा या जवाहर विद्यागृह
यांच्यावर जे कारकिर्दीमध्ये त्यांचं काम चालू आहे त्याच्यावर एक आढावा घेतला होता. काय सांगणार साहेब? मनोज आपला पाहिजे. जवाहर विद्यार्थी गृहातर्फे जी लायब्ररी सुरू करण्यात आलेली हा पहिला टप्पा आहे. शेखर भाऊंनी सांगितलं की लायब्ररी समोर ई लायब्ररी मध्ये रूपांतरित होणार आहे. त्याच्यानंतर पण त्या लायब्ररीला अजून जास्त अद्याप करण्यात येणार आहे. या ठिकाणी पूर्ण टेक्नॉलॉजीची मदत पण घेण्यात येईल. सोबतच विद्यार्थ्यांना इथे ते लायब्ररी पण मिळावी आणि बाकी सुविधा मिळावी म्हणून हॉस्टेल, सुंदरसं एक हॉस्टेल बनवणार आहे. 3 मजली हॉस्टेल या ठिकाणी बनणार आहे. म्हणजे मुलांचा परिपूर्ण विकास व्हावा या दृष्टिकोनाने सगळं प्लॅनिंग आहे. लायब्ररी होणार, मुलांना राहायला या ठिकाणी हॉस्टेल होणार, इथे खेळायला या ठिकाणी मैदान राहणार आहे. म्हणजे त्या फिटनेस पासून नॉलेज पर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल विशेष आभार शेखर भाऊंचे. हे होते मनोज साहेब. आणि जे जे सुविधा पाहिजे या वसतिगृहाला ते निश्चितच त्यांना उपलब्ध होणार आहे. याकरिता त्यांनी सुद्धा प्रयत्न केला होता. हे आपल्या थेट चॅनलशी जुळले होते. थेट चॅनलशी प्राध्यापक हितेंद्र चव्हाण साहेब जुळलेले आहे. आणि या जवाहर वसतिगृहामध्ये जे तातडीने काम करतात त्याच्यामध्ये सहभाग घेतात, मोठ्या संख्येने लोकांना जागरणाचं काम करतात. थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगतात सर पद्धत? मी हितेंद्र चव्हाण नंदनवन कॉलनीत राहतो आणि रेशीमबागेत माझे एक चव्हाण कॉमर्स क्लासेस म्हणून आहेत आणि रमेशजी पिसई यांचा आशीर्वाद मला नेहमीच मिळत असतो. त्याचप्रमाणे शेखरजी सावरबांदे यांचं नेहमीच मला मार्गदर्शन असतं. महत्त्वाचं मला हे सांगायचं की मी मगाशी आलो तिथे हरिजी दांडेकर होते, त्यांच्याशी माझा संवाद झाला किंवा हे विशिष्ट वर्गासाठी किंवा विशिष्ट जातीसाठी किंवा विशिष्ट धर्मासाठी आहे का. त्यांनी आवर्जून सांगितलं असं काहीही नाही आहे, ओपन टू ऑल. म्हणजे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की अशा प्रकारची मोहीम यांनी सुरू केलेली आहे. आणि आजपर्यंत पश्चिम नागपूरचेच किंवा पश्चिम महाराष्ट्राचेच विद्यार्थी मोठमोठ्या पोझिशनला जाताना दिसत होते, पण पूर्व नागपूरचं बरेचदा आपल्याला पूर्व विदर्भाचं नेहमीच आपल्याला दुर्भाग्य बघायला मिळालं होतं की सनदी अधिकारी हे जर कमी प्रमाणात असतील तर पूर्व विदर्भातलेच होते. आणि ही एक अशी अभ्यासिका आहे की जिथे मी हिरवळ बघतोय नाही तर कोंदट आणि कुबट जागेमध्ये नागपुरातल्या सगळ्या अभ्यासिका आहेत 4थ्या 5व्या 7व्या माळ्यावर आणि खाली पांठेले आहेत. पोरं तिथं सिगरेट फुकत राहतात आणि तिथलं आपलं स्वास्थ्य आणि करिअर सुद्धा घालवत राहतात. इथे तसं कसलाही प्रकारचं दिसलं नाही. इथं ग्रीन जिम दिसते, ग्रीनरी दिसते, इथं खेळायचं साहित्य आहे, मोठा हॉल आहे, नाही तर 10 बाय 10च्या खोलीमध्ये लोकांची अभ्यासिका चालतात. इथं प्रशस्त असं 4000-5000 स्क्वेअर फूट मध्ये असा हॉल आहे ज्याच्यामध्ये ही अभ्यासिका चालणार आहे. म्हणजे स्वप्नाच्या पलीकडली अशी ही अभ्यासिका आहे. आणि मी पूर्व विदर्भातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आता तुमचं जे काही सर तुमचं युट्यूबचं चॅनल असेल त्या माध्यमातून तुम्ही पण विनंती करा. आणि आमचं नंदनवन भागामध्ये सुमारे 500 ते 550 लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन कसं काढतील त्याच्यावरच आम्ही निरंतर विचार करत असतो. आणि आमचे क्लासेस रेशीमबागमध्ये चव्हाण कॉमर्स क्लासेस, त्याचप्रमाणे आता यावर्षीपासून आम्ही म्हणजे इथे ज्युनियर कॉलेजेस आणि सिनियर कॉलेजेस यांच्याशी संपर्क करून आणि याला कसं वाढवता येईल. आणि पिसे सरांना आणि शेखर भाऊंना मी वचन दिलेलं आहे की तुम्ही फक्त मला आकडा द्या, त्या आकड्यावर विचार करायचं किंवा काम करायचं काम मी आजपासून सुरू केलेलं माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जेवढे आमचे व्हॉट्सअप ग्रुप जुळलेले त्या सगळ्यांना सांगितलं की अशी प्रशस्त मोठी अभ्यासिका, मला वाटतं ही नागपुरातली सगळ्यात मोठी अभ्यासिका असायला पाहिजे ज्याच्यामध्ये एवढं ग्रीनरी आणि खेळण्याचं साहित्य म्हणजे पोरांच्या अभ्यासासोबतच इथे मनोरंजन आणि शारीरिक दृष्टिकोनातून कसा विकास होईल या अभ्यासिकेमधनं दिसतंय. आणि मी खूप खूप धन्यवाद देतो की मला इथे बोलवलं आणि मी माझं मनोगत संपवतोय सर. हे होतं मान्यवर साहेब. आणि थेट आपल्या चॅनलची त्यांनी वार्ता केली आणि या वार्तेमध्ये त्यांनी वसतिगृहाला जे जे मागण्या लागतात त्याच्यावर त्यांनी उडागा एक मोठा संदेश जनतेला दिला आहे की त्याला हा जवाहरगडचा वसतिगृह याला मोठा निर्माण करावा आणि निश्चित त्यांच्या मागणीला फळ मिळणार. आपल्या चॅनलची